अर्थसंकल्पाच्या आकडेवारीत 100 कोटीची चूक, नगरसेवक श्रीकांत पांगारकर सभागृहात आक्रमक। आज दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेचा 468 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। मात्र या अर्थसंकल्पातील आकडेवारीच्या बेरीजमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांची चूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। ही बाब नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली। एवढ्या मोठ्या आर्थिक दस्तऐवजात अशी गंभीर चूक कशी झाली यावरून श्रीकांत पांगारकर सभागृहात आक्रमक झाले। या प्रकाराची माहिती इतर नगरसेवकांनाही समजल्यानंतर अनेकांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली। अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रात अशा प्रकारची चूक होणं म्हणजे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह असल्याचं मत काही नगरसेवकांनी व्यक्त केलंय। सभागृहात यावेळी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमता आणि पात्रतेवरही सवाल उपस्थित करण्यात आले। इतक्या मोठ्या आर्थिक तरतुदींच्या दस्तऐवजात झालेल्या या चुकीमुळे प्रशासनाविषयी नगरसेवकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। सांगा, 100 कोटीच्या घोटाळ्यावर तुम्ही आज महानगरपालिकेच्या सभागृहात आक्रमक झालते, नेमकी कोणता घोटाळा होता, काय घोटाळा होता? घोटाळा म्हणण्यापेक्षा चूक होती यांची। यांनी काय केलं, जो आम्हाला संक्षिप्त टिप्पणी आम्हाला सभापती महोदयांच्या सहीने दिली, त्याच्यामध्ये यांनी जे महसुली उत्पन्नाची जी बाजू आहे क ख ग याच्यामध्ये जी टोटल दिली आणि त्याची एकूण जी टोटल दिली त्याच्यामध्ये 104 कोटी रुपयाची तफावत होती। तर ती 104 कोटीची तफावत आपण सभागृहाला निदर्शनास आणून दिली। आणि अशा प्रकारे जे कोणी आता हे सगळे अकाउंटचे लोक या ठिकाणी आणि हे एवढी मोठी चूक या ठिकाणी करतात, तर यांच्याकडून काय अपेक्षा करायला पाहिजे शहराचा चांगला विकास करू शकतील म्हणून? आता काय मागणी आहे तुमची? आता आमची मागणी हीच होती की अशा चुका परत करू नये, शहराच्या नुकसानीच्या पुढे करू नये। अशा लोकांच्या हातात जर समजा प्रशासन असेल तर नक्कीच शहराचा विकास तर नाही पण अधोगतीकडे शहर जाईल। तर अशा लोकांकडून त्यांना काहीतरी समज द्यावी आणि चांगल्या लोकांकडे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे आणि त्यांच्याकडनं काम करून घेतलं गेलं पाहिजे। यांची पात्रता असं देखील काही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केलाय अधिकाऱ्यावर। ज्यांनी ते प्रश्न उपस्थित केले त्यांना त्यातलं सखोल ज्ञान असेल, त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणं ठरणार नाही।